नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की मी एक शहादाच्या शर्मिलाताई निकम यांचा अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केला आहे. शर्मिलाताईंना ग्राम अभियान आणि भैरव चंडी सेवेतून किती मोठी अनुभूती मिळाली तीच त्यांनी आपल्यासोबत शेअर केली आहे. तर ताईंच्या शब्दात, मी आपल्यासारखीच एक सर्वसामान्य सेवेकरी असून स्वामींनी मला सेवा करण्याची संधी दिली त्यासाठी मी धन्यवाद मानते. आधी मला दिंडोरी प्रणीत मार्गाविषयी फारसे माहीत नव्हते, परंतु श्री गुरु माऊलींचे रोजचे हितगुज आणि आदरणीय दादासाहेबांची ऑनलाईन मीटिंग माध्यमातून अनेक गोष्टी त्यांना माहीत झाल्या. गुरु माऊली हितगुज करताना नेहमी म्हणतात की ग्राम अभियान केल्याने आपला कुठलाच प्रश्न कागदावर मांडायची गरज नसते, परंतु ग्राम अभियान म्हणजे नेमके काय हे देखील मला माहीत नव्हते. पुढे आदरणीय दादांच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने ग्राम अभियानाची सेवा चालू झाली आणि कळाले की जो जसा भेटेल तसा त्याला तोडक्या मोडक्या भाषेत श्री स्वामी समर्थ महाराज समजवण्याचा प्रयत्न करणे आणि श्री गुरु माऊलींचे कार्य त्यांच्या घरापर्यंत पोहोचणे म्हणजेच ग्राम अभियान. जेव्हापासून ग्राम अभियानाची सेवा चालू झाली तेव्हापासून मला कुठलाच प्रश्न कागदावर मांडायची वेळ स्वामींनी येऊ दिली नाही आणि त्यातच माझ्या मिस्टरांचा एक मोठा प्रश्न सुटायचा होता. त्यातच मानस विहाराच्या ओपन स्पेसमध्ये कोरोना काळात लक्षचंडीची सेवा घेण्यात आली. मी ठरवले होते की कुठलाच प्रश्न कागदावर मांडायचा नाही आणि अखंडितपणे ग्राम अभियान सेवा चालू ठेवायची. ग्राम अभियानाला जातेवेळी अनेक अडचणी निर्माण झाल्या. मी रोज रात्री माऊलींना विनंती करायची की ग्राम अभियान सेवेत खंड पडू देऊ नका व आपल्याला अपेक्षित असे जास्तीत जास्त कार्य आमच्याकडून घडू द्या. त्या दरम्यानच माझ्या मिस्टरांचे नायब तहसीलदार म्हणून गेल्या 2-3 वर्षापासून नाव येत होते आणि काहीतरी अडचण यायची व पदोन्नती होण्यास विलंब होत होता. मला कधीतरी वाटायचं की माझ्या मिस्टरांची ही या पदासाठी निवड होणे अशक्यच आहे आणि 18 जानेवारी 2024 रोजी दुर्गाष्टमी निमित्त श्रीकृष्ण गोशाळा त्र्यंबकेश्वर येथे भैरव चंडी सेवेला जाण्याची संधी मिळाली आणि आम्ही 29 सेवेकरी होतो. सेवेनंतर आदरणीय दादासाहेबांचे हितगुज झाले आणि दादांना सांगितले की पुढच्या दुर्गाष्टमीच्या आतच आपल्या सर्वांचे प्रश्न सुटलेले असतील आणि आपल्या सर्वांना सांगण्यास आनंद वाटतो की कालच 29 जानेवारी 2024 रोजी मुंबई मंत्रालयातून ईमेल आला की माझ्या मिस्टरांची मंडळ अधिकारी पदावरून नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती देण्यात येत आहे. काही दिवसांपासून मला फार चिंता वाटायची की नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार पैकी कुठलाही जिल्हा मिळेल. जर लांबचा जिल्हा मिळाला तर आपली चालू असलेली ग्राम अभियानाची सेवा मानस विहार येथे मोकळ्या जागेत चालू केलेली आरती खंडित होईल म्हणून चिंता वाटायची. भैरव चंडी सेवेनंतर आम्ही गुरुपीठात स्वामी दर्शनाला गेलो आणि स्वामी कृपेने आम्हाला दादासाहेबांची पुन्हा भेट झाली. माझ्या पर्समध्ये ग्राम अभियान सेवेचा अहवाल होता आणि घाई गडबडीत मी अहवाल देण्याचे विसरले. अगदी घाईघाईत दादासाहेबांचे दर्शन झाले आणि दादासाहेबांनी स्वतःहून सांगितले की जो अहवाल आणला आहे तो द्यावा. दादांच्या शहादा शहरामध्ये 4 नवीन ठिकाणी स्वामी महाराजांचे फोटो ठेवून आरती चालू करण्यास आज्ञा केली होती आणि त्यापैकी शहादा येथील मानस विहार ओपन स्पेस मध्ये स्वामींची आरती सुरू करण्यात आली आणि तेव्हा मी दादांना विचारले की दादा, माझ्या मिस्टरांसाठी कुठला जिल्हा योग्य असेल? तेव्हा दादासाहेबांनी नंदुरबार जिल्हा सांगितला आणि दादांचे शब्द अगदी खरे ठरले. माझ्या मिस्टरांना नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा हेडक्वार्टर मिळाले. काल मंत्रालयातून मेल आल्यानंतर आम्ही दोघांनी देवघरात स्वामींना मुजरा करत मनोमन स्वामी गुरुमाऊलींना दादासाहेबांना कोटी कोटी धन्यवाद दिले, कारण स्वामी गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने पदोन्नती तर झालीच, परंतु योग्य जिल्हा देखील आम्हाला मिळाला आणि स्वामींनी ग्राम अभियानाची सेवाही खंडित होऊ दिली नाही. माझ्या अनुभवावरून मी सर्वांना एकच सांगू इच्छिते की सेवा करत असताना फार अडचणी निर्माण होतात. वेळोवेळी स्वामी परीक्षाही पाहतात, पण आपण कुठल्याही परिस्थितीत स्वामी गुरुमाऊलींच्या चरणी
श्रद्धा डगमगू द्यायची नाही व सेवेत प्रामाणिक प्रयत्न करायचे आणि तेव्हा न कळतपणे आपल्याला अशक्यही शक्य करतील स्वामी याची प्रचिती येईल. तर हा ताईंचा अनुभव कसा वाटला? आवडला असेल तर अगदी एक छोटीशी सेवा करा, एक कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन माहिती सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.